कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे बरा आहात. वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आय होप आज गजब झाला. चावीच हरवली मी घराची आणि मी नाही हरवली. एक्सक्यूज तू चावी हरवली म्हणून आपल्याला रोडावर बसायची पाळी येते समजलं ना. आता घरी कसं जायचं गाई, टाळा लॉक लागला. आता ते लॉक तोडायला गेलं ना तर ते आता तोडू वाटत नाहीये, पण ते काय करणार आता, तोडावं तर लागणारच लॉक आता. पण हिला मी म्हणते चावी धुवून नाही ढूंढ. आणि 3 वाजल्यापासून बाहेरच आहे घराच्या बाहेर. आणि मी नाही हरवली, ते तिने हरवली. वाला लवकर नाही बनवत यार, वैतागाला बघ. बोलू तरी नको. 1 घंटा झाला तो रिपेअर कर. दाखव त्याला पाठीमागचं जरा बघ. हा चल बघ होते गाईज बघा, हा पाणीपुरी अर्धा तास झालं त्याचं ते काम रेडी करते. चला ठीक आहे, करू द्या, करण्याबद्दलचं काही नाहीये. वाव काय पुऱ्या आहेत. वाव भाजी आहे. वाव अगं भाजीवालीच चावी धुंड इथं भाजी. काय करू त्याच्यात? चाबी हरवली. मी थोडं हरवली. एक्सक्यूज मी ढूंढलं. आपण ढूंढलोय तिथं. 1 मिनिट, तू डॉक्टरच्या इकडे बघितलंस का? डॉक्टरच्या इकडे मी बाहेर क्लिनिक मध्ये बघितलं का? हा की नाही बघितलं? मग भेटली. तुझी लक्ष वरवरच राहते, मला माहिती आहे. जायचं आणि तिथे शोधायचं ना. देईल उलट्या हाताची तर लावून तेव्हा बरोबर होऊन जाशील. मला लय राग यायला लागला गायजीचा. ऐका, मी काय म्हणायला लागले की बघा आता चावी हरवली, आता काय करणार. आता रोडावरीला काय म्हटलं, पाठीमागचा कॅमेरा मी सांगते त्यांना. म्हटलं असं रोडाने बघ, म्हटलं इकडं तिकडं पडली का येतात, कारण हा रोड आहे जायचा आणि यायचा. तर मी म्हटलं बघ तर रोडावर, तर बोलते मी नाही बघणार, शोधा तिथंच पडली असं. आणि ह्या बॅगमध्ये एक बघा, ह्या बॅगमध्ये आणली होती. या बॅगमध्ये होऊ दे ना, मध्ये सगळं सामान आहे, फक्त तेच नाही आहे. तर मी म्हटलं ह्या रस्त्याने ज्या रूटने गेलो ना आपण त्याच्यावर एकदा बघ म्हटलं, नाही तर ह्या साईडला बघ म्हटलं. हे बघा इथं बिल्डिंगच्या इथं आतमध्ये गेलो होतो ना, तर तिकडे बघ म्हटलं, कारण आम्ही इकडून पण आलो होतो. तर ती बोलते मी बिल्डिंगच्या इथून बघितलं, नाही आलं. मग आता मी पाणीपुरीच्या त्या साईडने बघतो, बोलते नाही आले. आता मी कुठं काय म्हणून दाखवू, मला काहीच कळत नाही आहे. तिला शोध म्हणते. आता टाळाच तोडावं लागणार आहे. आणि हा काय म्हणते फालतूचं, तिथं ती बाई उभी आहे, तो बनवतोय. तो काय बनवतोय का, शेंगावाला आहे ना. शेंगा आहेत, तर ते शेंगा काय बोलतात का त्याला, शेंग ना, शेंगाचे बोलतात. शेंगा, हां शेंगा भाजतोय ना. तर ते मला म्हणते ते घेऊन दे. आता मला सांगा, इथं सिच्युएशनला चावी हरवली तुम्हीच का. आणि गाईज आज 3,000 रुपये बिल आले, लाईट बिल 3,000 रुपये. हा तर ते माझ्या तुझ्यामुळेच आले. 3,000 रुपये बिल आले गाईज. आई एसीचा वापर एवढा करते ना, तिला आहे ना गरम पण काय करते की एसी पाहिजे. मला सांगा कसं होईल. माझ्यामुळे नाही होत, तुझ्यामुळेच होते. एसी का घरात का मीच एकटी राहते का? एसी मला मी काय एकटीच राहते का घरात? हा तू एकटीच राहते, तूच बोलतीस एसी लाव. हा तर बोलते तर सगळे लोक एसीचा वापर करतात. फॅन लावायची काय गरज आहे गाईज, मला सांगा. अरे मीरा फॅनचा माझा गुजारा. तू संध्याकाळी मला सांगू नको, संध्याकाळी एकच कर, एक तर फॅन तरी लाव ना, ते एसी तरी लाव. दोन्ही ते संध्याकाळचं ना थोबाड फोडणार तुझं. मी पहिलं सांगायला लागलं, मला नको डोक्याला दाबी लावायला. हे थोबाड फोडणं, हे डायलॉग तर मला पाठ झाला. खाऊ तरी दे, भूक लागली मला, पाणी तरी आण तिकडून जाऊन जरासं 1 गिलास. चला गाईस, मी जरा जेवण करते. हा 1 गिलास जरासं जेवण नाही करत, जरासं पाणी आणते. माझा वर्ड एक्सक्यूज मी, पाणी घ्यायचे. वाव, हिसळ बोलली तर मी पाणीच काढलं. ऑर्डर नाही दिलाय, काय नाही दिलाय. आणि 1 गिलास पाणी. एक्सक्यूज मी, मी बसली आता. मी आता बसले, मी आता काहीच आणणार नाही. मी आता तुला काय पाहिजे? पाणीपुरी. अंकल पाणीपुरी आहे, त्याला काय पाहिजे? अंकल 2 प्लेट पानी पूरी दे दो और मुझे सेव पूरी दे दो. कितना भाड़ा छोड़ दिया, पैसे वाला भाड़ा ही छोड़ दिया. वॉइस ओवर कर. अरे भैया चायनीज भेल 18, पॅटीस पाव तर मी कधी खाल्ला नाहीये. शेजवान पॅटीस पाव, पाणीपुरी 20 रुपयाची, दाबेली 20 रुपयाची, सुखी भेल
सुखापुरी, सुखी सेवपुरी, दही सेवपुरी, रगडापुरी, भेल, दहीपुरी, रगडा पॅटीस, दही बटाटा पुरी, एक्स्ट्रा पुरी, चटणी 3 रुपये. एक्स्ट्रा पुरी आणि चटणी 3 रुपये. अरे वा. आता बघा, आता हेने तर हिला काही काळजीच पडलेली नाहीये गाईज. हे बघा, हे शेवपुरी खातीये. अगं सांग ना ग, काय करायचं बाबा आता. मग काय करू आता, घरी कसं टाळा लॉक तोडलं तर पप्पा ओरडणार. कारण की ते आता शांततेने हे खाऊ दे, काय खाऊ दे, शेवपुरी खाऊ दे. आता मला जरा शांती पाहिजे जेवण करता. सॉरी, जेवण का म्हणते, जरा असं नाश्ता करता, जरा मला शांती पाहिजे. गाईज हिला लापरवाही काय आहे. एसी घरात, इलेक्ट्रिसिटी नीट नाही वापरत. हे खाऊ नको दे इकडं, खाऊ नको. कारण की कसं आहे, चावी धुंड ग, धुंड म्हणाला. चावी मी नाही हरवली, मी तर आता आले. ठीक आहे, तुझ्याकडं नंतर बघते. तू चावी मला आज बघितलेली पाहिजे म्हणजे पाहिजे. नाहीतर लॉक तोडावं लागेल. 150 रुपयाचं लॉक आहे ते, इथं भेटत नाही लॉक. हां, मग पप्पा ओरडणार. मला काय सांगू नको. चालले मी आता शोधायला तिकडे. या लाईनमध्ये मला शोधून दाखव मला, नाहीतर बघ मग. नाहीतर त्याच्याबरोबर अगो एक तर विसरलं, त्याच्याबरोबर कपाटाच्या चाव्या बी होता. आईला गेली मम्मी तो कुठं? पप्पाच्या हातातून. अगो कपाटाच्या लॉकच्या चाव्या. अस्मी, अगं तुला लाज वाटते का? तोंडामध्ये खातीस जरा तरी. ते तू हरवलंय, मी नाही हरवलं. पण तुला टेन्शन, तुला तुझंच नाव सांगणार. तुझ्या हातात दिलं म्हणून मला काय करायचं नाही. तुझंच नाव सांगणार. कपाटाची चावी ग, भेटते का आता? बघू ना. चल बघूया आता, बघू. आता आम्ही लोक चाललोय आता बघायला की आहे की नाही आहे. मित्रांनो प्लीज आता तिथं प्लीज अस्मिता चांगलं शोध आता तिथं आहे की नाही. मला तर वाटायला लागले शुअरिटी दवाखान्यातच असेल. हॉस्पिटलला म्हणजे दवाखान्यात छोटस दाताचा दवाखाना. दाताचा दवाखाना मग तिथंच असेल ना? हो तिथंच असेल. कारण तू बसली होती तिथे. काय माहित गड्या, मला लक्षातच नाही मम्मी. अरे पण तू बसली होती ना, त्या चेअरवर बसली होती ना, त्याच्या खालीच असेल. बघ तरी यार, फायनली भेटायला पाहिजे. त्याच्यात कपाटाच्या पण चाव्या. मम्मी काय आईस्क्रीम देईल थोबाड लावू ना, उगाच लय मारलं वाटायला लागलं मला. आता राग तोंडात शिव्या यायला लागलं. आता कसं तरी कंट्रोल हो कंट्रोल केलंय मम्मीने. आता तिथं बघ, आता जाऊन बाहेर बसली होती. मला तर वाटायला लागलं इकडेच आता या साईडनीच. मला वाटतं तिथंच भेटेल आपली चावी. कारण मी इथं 3 वेळा सतत गेले. बोल काहीतरी, तुला तुझ्या तोंडात. अरे मी काय बोलू, माझं काही गलतीच नाहीये. पटर किती बोलतीस. माझी काही गलतीच नाही. तर तुम्ही लोक, तुझ्या हातात बॅग होती सतत आणि त्यामुळे काय सतत नको त्या टायमाला किती बडबड करते. त्यानंतर मला लय राग यायला लागला. चल तुला रोड क्रॉस करवतो. रोड क्रॉस नाही करत. काय करत? तुला भीती वाटते ना रोड क्रॉस करायला मम्मी? रोड क्रॉस करायची मला चल. भीती नाही वाटत. जा बघ तिथं जाऊन तर या. जा, मी आता येत नाही तेवढा लांबून. आता ये, जा तू जा. बोलत जा. ठीक आहे, बघू काय आता. बघू यार, हे लोक हे मला लय राग येते की हे लोक. आता मी आले डेंटिस्टच्या दवाखान्यात. आता काय माहित कुठे, मी तर आले नव्हते यांच्यासोबत यार. तर नाहीये याच्या खाली, इथं पण नाहीये. हे तर सगळं ब्लॅक आहे. हा चावी भेटली. मम्मी चावी भेटलेली आहे गाईस. थँक्स टू माय भेटलेली आहे. थँक्स टू माय सर्चिंग. बरं झालं यार, गाई चावी सापडली. बघा मम्मी तुला ओरडा सांगितलं होतं तिथंच असेल. तुझं लक्ष नाही. माझी सर्चिंग स्किल्स मुळे हे भेटली आहे, नाहीतर नाही भेटली असते. ह्याच्यामध्ये कपाटाच्या पण चाव्या लॉक आहेत. आता कसं करणार? हा, घराच्या चाव्यासोबत. बरं झालं. तसं आमच्या कपाटामध्ये काही नाही आहे घेण्यासारखं. पण कपडे तर आहेत ना, आपल्याला कपडे तर घालावं लागतात ना त्याच्यातले. मग त्याच्यात तसं तर त्याच्यामध्ये काहीच 1 रुपया फुटी कवडी नाही. काय करावं? ठीक आहे, मग चलायचं घरी. अरे वा, मस्त सापडली यार, छान झालं. चल, दाखव आता. चला ठीक आहे. आपले नाव चल 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 चल. रोड क्रॉस मम्मी यार, तुला करता येत नाही रोड क्रॉस. चल 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 चल. चावी भेटलेली आहे, मला आनंद. तर मागे नको चालू बरं, पुढे चल. गाईस फायनली घरी आली आहे मी आणि ट्युशनचे पोरं आले. घ्या माझं ट्युशन टीचर.
आले दादा. आता बरं झालं चावी सापडली, नाही तर मम्मी तर ओरडाच खाणार होती पप्पाचा. पण मम्मीला मीनी वाचवलंय. कोणी? मीनी. सो थँक्स टू मी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आतासाठी बाय बाय. सी यू लेटर. टाटा.